जळगावात अमित शहांची ही जाहीर सभा होतीये। अमित शहांचा हा महाराष्ट्रात 2 दिवसांचा महाराष्ट्र दौरा आहे। येत्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। जळगावातल्या सभेनंतर अमित शहांची संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सभा होणार आहे। याआधी अमित शहा यांनी अकोला येथील पश्चिम विदर्भातील 5 आणि पूर्व विदर्भातील 1 अशा एकूण 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा अमित शहांनी घेतलाय। जळगावात आता अमित शहांची ही जाहीर सभा होती। अमित शहा नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मान्यवर पुन्हा एकदा आपापल्या जागी येत आहेत। इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत महाराष्ट्र गीताने। सगळ्यांनी आपापल्या जागी उभं राहावं महाराष्ट्र गीताच्या सन्मानासाठी। तेव्हा जळगावात अमित शहांची ही जाहीर सभा होतीये। महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा। वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी, वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या नागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या नागरी। भीमतरीच्या भीमतरीच्या रत्नाया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा। दिदिया माँ तुझी बुरी गडगडणाऱ्या नभा, दिदिया माँ तुझी बुरी गडगडणाऱ्या नभा। आसमानाच्या सुलतानीला जबाब देती दिवा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती दिवा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभो राजा हरी हरी गुणनाद गुंजला। महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा। छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओढादी मनगटे खेळती खेळ जीव गेली। दारिद्र्याच्या उन्हात शिजला विदळाच्या घामाने विरला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, साठी झिजला। दिल्लीचे तख्त लागतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे। महाराष्ट्र गीत झालं आहे। आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती। आज या ठिकाणी आदरणीय अमितजी शहा हे युवकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून आलेले आहेत। यूथ इज पॉवर, यूथ देशाचे आधारस्तंभ आहेत आणि म्हणूनच त्यांच्याशी हा संवाद त्यांना संबोधन करण्यासाठी आदरणीय अमितभाई शहा आज जळगावात। महाराष्ट्राची ही महान भूमी आणि त्यातली सुवर्ण नगरी जळगाव आणि या जळगावला मेडिकल हब करण्याचं काम आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन यांनी केलेलं आहे आणि मी त्यांना विनंती करते, आपण सगळ्या मंचावरच्या मान्यवरांना सन्मानित करण्याचा हा क्षण येऊन ठेपलाय। हमारे कणखर गृहमंत्री माननीय अमित जी शाह, डैशिंग गृहमंत्री आदरणीय गिरीश भाऊ, मैं आपसे अनुरोध करती हूं कि आप हमारे गृहमंत्री जी का स्वागत और सम्मान करें। शाल, बुके, राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपण देतो आहोत। त्याचप्रमाणे माननीय गिरीश भाऊ आणि उन्मेष दादा यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मृतिचिन्ह आदरणीय गिरीश भाऊ आणि शहराचे आमदार सुरेश भाऊ भोळे यांच्याकडून एक रथ दिला जातो आहे, ज्यावर लिहिलंय 370 कलम हटाने वाले हमारे गृहमंत्री। आम्ही अतिशय सन्मानपूर्वक सविनय आपल्याला या ठिकाणी सन्मानित करू इच्छितो आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावित आणि आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित इनकी तरफ से यहाँ पे एकलव्य की मूर्ति जो आदिवासियों की प्रतीक है वो यहाँ पे दी जाएगी। या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री, आपल्या भारताच्या राजनीतीचे चाणक्य माननीय अमितभाई शहा यांना आपण या मंचावरती सन्मानित केलं आहे आणि मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनाही सन्मानित करूया। मी जळगावचे आमदार सुरेश भोळे आणि आमदार चाळीसगावचे मंगेश चव्हाण यांना विनंती करते त्यांनी हा सन्मान करावा। जळगाव नगरीत या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या मंचावर आपण करतो आहोत आणि यानंतरचा सन्मान भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे सरांचा सन्मानित करूया विनंती करते। भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आणि उज्ज्वलाताई बेंडाळे यांना, या दोघांनी हा सन्मान करावा। आदरणीय ज्ञानेश्वर पाटील जिल्हाध्यक्ष हे सुद्धा या सन्मानात सहभागी झाले आहेत। सगळ्या मंचावरच्या उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करूया या कार्यक्रमामध्ये। सगळ्यांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं आणि जसं मी म्हटलं की या जळगावची सुवर्ण नगरी ही ओळख होती बहिणाबाई नाधोंची ही नगरी, पण आता आदरणीय गिरीश भाऊंच्या पुढाकारामधून मेडिकल हब असं म्हटली जाणार हे जळगाव हा जिल्हा आणि आता आदरणीय गिरीश भाऊ यांनी जळगावच्या या लोकसभा विधान फक्त जळगाव नाही तर जळगाव, रावेर, धुळे या सगळ्यासाठी एक क्लस्टर जे आहे त्या क्लस्टरचे ते प्रमुख झाले आहेत। मी त्यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी स्वागतपर मी आदरणीय बावनकुळे सर आपल्याला विनंती करते की आपण या ठिकाणी सगळ्या उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन करावं। भारत माता की
की, तर दोन्ही हात जरा ऊर्जावान पद्धतीने उत्तर महाराष्ट्राची युवा शक्ती, भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम, हर 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 हर। व्यासपीठावर उपस्थित देशाचे लोहपुरुष, आपले सर्वांचे प्रेरणास्थान आणि या देशाला सुरक्षित ठेवणारे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश अखंड करणारे आपले नेते माननीय अमित भाई या ठिकाणी आले। आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचे एकदा स्वागत करू। आपले लोकनेते, अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी नेते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री आणि आता आपले नेते उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राच्या, उत्तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांनी संपूर्ण बदल घडवला असे देवेंद्रजी या ठिकाणी, त्यांचेही जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। या महाराष्ट्रामध्ये आपल्या उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री आदरणीय गिरीश भाऊ, माननीय डॉक्टर भारतीताई पवारजी, माननीय डॉक्टर विजयकुमार गावितजी, माननीय विजय चौधरीजी, डॉक्टर सुभाष भामरेजी, खासदार उन्मेष पाटीलजी, खासदार रक्षाताई खडसेजी, खासदार डॉक्टर हिना गावितजी, जयकुमार रावलजी, सुरेश भोळेजी, संजय सावकारेजी, मंगेशदादा चव्हाणजी, राजेश पाडवीजी, काशीराम पावराजी, अमोल जावळेजी, ज्ञानेश्वर पाटीलजी, उज्ज्वलाताई भेंडाळेजी, निलेशजी माडी, उपस्थित सर्व बंधु भगिनी, माननीय अमित भाई, आज जो यह युवा शक्ति आई है, ये मोदी जी के गारंटी पे विकसित भारत का संकल्प को साथ देने के लिए आई है। और हजारों युवकों ने मुझे एसएमएस किया है कि हमें अमित भाई का स्वागत करना है, विकसित भारत की मोदी जी की गॅरंटी का हमें यह स्वागत करना है। आपल्या सर्वांना स्वागत करायचं आहे ना? मग आपला मोबाईलचा टॉर्च, मोबाईल काढा, टॉर्च सुरू करा, मोबाईलचा टॉर्च सुरू करून अमित भाईचा स्वागत, विकसित भारताची गॅरंटी। अमित भाई, ये सब लोग जो आए हैं, ये विकसित भारत के एम्बेसडर बनने आए हैं, ये विकसित भारत के एम्बेसडर बनने आए हैं, आपको मिलने आए हैं, आपको नमस्कार करने आए हैं, मोदी जी तक नमस्कार पहुंचाने के लिए आए हैं। सबने एक बार जोर से अपना टॉर्च खड़ा करके सबने हाथ हिलाकर हम माननीय अमित भाई का हमने स्वागत किया है। मैं आपका बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं। उत्तर महाराष्ट्र के युवा शक्ति का बहुत बहुत धन्यवाद। तुम्ही सर्वांनी विकसित भारताचे अँबॅसेडर होण्याकरता सर्वांनी नमो ॲप डाउनलोड करून मोदीजींना आपण फॉलो करतायत, याकरता मी तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचं मनापासून स्वागत करतो। माननीय अमित भाई, जब मैं ये प्रवास में था, क्लस्टर प्रवास में, मैंने नंदुरबार और डिंडोर ये सारे उत्तर महाराष्ट्र का प्रवास किया, सारे विधानसभा में जाकर आया। जब मैंने एक आदिवासी युवा से मैं मिला, पहली बार वोट कर रहा था, पहली बार वोट करने जाने वाला है, वो युवा से मिला। मैंने उसको कहा कि आप नमो ऐप आपने डाउनलोड किया है? उसने कहा हाँ, मैंने नमो ऐप डाउनलोड किया है। वो कह रहा था, मैंने उससे बात की, मैंने बोला कि आपकी भावना क्या है? उसने भावना व्यक्त की कि मैं मोदी जी की गारंटी पे आत्मनिर्भर भारत के लिए, बलशाली भारत के लिए मैं मोदी जी को वोट देने वाला हूं। मैंने पूछा कारण क्या है? उसने कहा वो आदिवासी 18 साल का युवा कहता है
कि मोदी जी के नेतृत्व में हमारी बहन द्रौपदी मुर्मू जी को इस देश का राष्ट्रपति बनाने का काम माननीय मोदी जी ने किया है। या सभेचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत, पण या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका छोट्याशा ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। माननीय श्री